इयत्ता 4थी, विषय मराठी, कविता 2, श्रावण महिन्यात. संपूर्ण स्वाध्याय. चला स्वाध्यायाला सुरुवात करूया. आम्हाला हे समजले. प्रश्न पहिला. कवितेत आलेले शब्द चौकटीत लिहा. कवितेत वर्णन केलेल्या महिन्याचे नाव. श्रावण, श्रावण. मोराच्या संगतीने नाचणारी लांडोर. आणि रात्री डुरुक डुरुक करणारा बेडूक. प्रश्न 2. आकृती पूर्ण करा. श्रावण महिन्याची वैशिष्ट्ये. 1. इंद्रधनुष्य, पाऊस, मोराचा नाच, बेडकाचे गाणे. प्रश्न 3. 2 ते 3 वाक्यात उत्तरे लिहा. श्रावण महिन्यातील निसर्गाचे वर्णन तुमच्या शब्दात लिहा. उत्तर. श्रावण महिन्यात भरपूर पाऊस पडतो. झाडे, वेली आणि शेत हिरवेगार दिसतात. आकाशात सुंदर इंद्रधनुष्य दिसते. मोर आणि बेडूक पावसाचा आनंद कसे व्यक्त करतात? उत्तर. मोर पिसारा फुलवून नाचतो. बेडूक रात्री गाणे गाऊन पावसाचा आनंद व्यक्त करतात. प्रश्न 4. रिकाम्या जागा भरा. 7 रंगाचा तोरण कसा टिंबटिंब चोवल. उत्तर आहे अबारी. कारजात धाकधूक टिंबटिंब किल्लोर करती इजा. श्रावण महिन्यात टिंबटिंब भुरुक भुरुक पाणी. धारा नाचत नाचत टिंबटिंब धरतेत ताल. उत्तर थेंबा. प्रश्न 5. कवितेत आलेल्या अपरिचित शब्दांची यादी करा. उत्तर. श्रावण महिन्यात, अबारी, चोवल, इजा, किल्लोर, पाका, लांडोर, भुरुक, डुरुक, धारा. प्रश्न 6. 7 रंगाचे तोरण या शब्दसमूहाचा तुम्हाला समजलेला अर्थ सांगा. उत्तर. आकाशात दिसणारे 7 रंगाचे सुंदर इंद्रधनुष्य म्हणजे 7 रंगाचे तोरण. विचार करा व सांगा. पाऊस शेतकऱ्याच्या जीवनावर कसा परिणाम करतो? उत्तर. पाऊस पडल्यामुळे शेतीला पाणी मिळते, पिके चांगली वाढतात व शेतकऱ्यांना भरघोस उत्पन्न मिळते. लिहिते होऊया. प्रश्न पहिला. खालील अर्थाच्या कवितेतील ओळी लिहा. श्रावण महिन्यात ढगांचा गडगडाट ढोलाच्या आवाजासारखा ऐकू येतो. विजांच्या कडकडाटामुळे मनात भीती निर्माण होते. या अर्थाची कवितेत आलेली ओळ आपणाला पुढील प्रमाणे लिहिता येईल. उत्तर. श्रावण महिन्यात ढगा ढोल वाजवती, कारजात धाकधूक इजा किल्लोर करीती. श्रावण महिन्यात रिमझिम पाऊस पडत असतो. रात्री बेडकाचे गाणे कानावर पडते. उत्तर. श्रावण महिन्यात पाणी भुरुक भुरुक, कानी भेपक्याचा गाणा राती डुरुक डुरुक. प्रश्न 2. माझा आवडता श्रावण महिना या विषयावर 4 ते 5 ओळीत माहिती लिहा.
माझा आवडता महिना श्रावण आहे. या महिन्यात भरपूर पाऊस पडतो. निसर्ग हिरवागार दिसतो. आकाशात सुंदर इंद्रधनुष्य दिसते. मोर नाचतो व वातावरण आनंदी होते. चर्चा करूया. श्रावण महिन्यात येणाऱ्या सणांची माहिती मिळवा व गप्पा मारा. उत्तर: श्रावण महिन्यात नागपंचमी, रक्षाबंधन, नारळी पौर्णिमा, गोकुळाष्टमी असे सण येतात. हे सण आनंदाने साजरे केले जातात. आता तुम्ही हे सण कसे साजरे करतात, या सणादिवशी काय असते याविषयी गोल करून किंवा गट करून चर्चा करायची आहे. खेळूया शब्दांशी. प्रश्न पहिला. समानार्थी शब्द लिहा. समानार्थी शब्द लिहा. अ मोर मयूर, आ पाणी जल, ई रात्र निशा, ई कान कर्ण, उ ढग मेघ आणि उ वीज विद्युत. प्रश्न 2. विरुद्धार्थी शब्द लिहा. अ मोठा लहान, आ कमी जास्त, ई जवळ दूर. प्रश्न 3. खालील शब्दांसाठी कवितेत आलेले शब्द शोधा व लिहा. अ श्रावण सरावण, आ आभाळी अबारी, ई काळजात कारजात, ई थाटात ठाटात. खालील आकृतीतील प्राण्यांची कीटकांची नावे पूर्ण करा. धास, बेडूक, नाकतोडा आणि गोगलगाय. प्रश्न 5. ओळखा पाहू. कधी हिरवा कधी राखाडी, कधी पाणी कधी माती, डराव डराव करतो, उड्या मी मारतो पावसाच्या राती. ओळखा पाहू मी कोण? उत्तर आहे बेडूक. मी आहे राष्ट्रीय पक्षी, पंखावरती रंगीबेरंगी नक्षी, केकारव करतो रानात, रमतो कवीच्या बालमनात. सांगा मी कोण? उत्तर मोर. तर अशा रीतीने या पाठाचा, या कवितेचा स्वाध्याय संपला. भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.